नमस्कार. आज दीपामावस्या होती म्हणून मी घरातले दिवे स्वच्छ घासून घेतले आणि 5 कणकीचे दिवे बनवून घेतले आणि त्याचसोबत मी 4 मुखी असा एक दिवाही बनवून घेतला. नंतर पाटावरती त्या दिव्यांची छान अशी पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर नैऋत्य दिशेला तो 4 मुखी दिवा ठेवून त्याची पूजा करून घेतली. असं म्हणता आज आपले पित्र लोकातनं आपल्याकडे निघायचा त्यांचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप गरजेचा असतो. म्हणून आपण असा दिवा ठेवून त्याचीही पूजा करून घेतली. नंतर मी ऋषूलाही पाया पडायला लावलं त्याचं. त्यानंतर असं म्हणता आपल्या घरात लहान मुलं असले तर त्यांनाही त्या दिव्याला कणकीच्या 5 दिवे किंवा 7 दिवे यांनी असं ओवाळून घ्यायचं. मी ऋषूलाही ओवाळून घेतलं. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही पूजा खूप छान असते, त्याच्यामुळे मी करूनच घेतली. आणि ऋषू पण भलती मजा घेत होता ते पूजेबरोबर. ऋषूला अंगावरती फुलं पडल्यावर इतकं छान त्याला असं वाटलं आजचं काय चाललंय, मला असं मस्त एकट्याला बसवून दिलंय आणि माझी पूजाही करते ही. आणि तो हसतही होता, खुश होता ऋषू आज ही पूजा करताना. आणि आज ऋषू दिसतही इतका गोड होता ना, त्यामुळे काय त्याला विचारायचंच नाही, मस्त चाललं होतं त्याचं. आणि आज तो पिढ्यावर बसेल नाटकही केले नाही. त्यानंतर मी देवापुढे नैवेद्य ठेवून घेतला आणि ही पूजा संपन्न करून घेतली. खरंच आज देवाला पण खूप प्रसन्न वाटतंय. ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की